तर भारतीय जनता पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा 7/12 त्यांच्या नावावरच केलेला आहे, अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे। धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घर मिळायला पाहिजे, त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा। इतका मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय, जो तुमचा जावई असं सांगतोय, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या, त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहेत आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे। आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रगचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन, ही लोकांच्या मनात शंका आहे। धारावीतल्या पोरांना काय ड्रगच्या पुड्या विकायला द्यायच्यात का? तुम्ही जर अभ्यास करा, धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार है। मुंबई बेचने की बहुत बड़ी साजिश है। देश का सबसे बड़ा टीडीआर घोटाला अगर कहाँ हो रहा है तो धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट में हो रहा है। बोला, हा मोर्चा कसा असेल, कुठून कुठे जाईल? हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी टी जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणींचं मुख्यालय आहे बीकेसी मध्ये, हा मोर्चा तिथपर्यंत जाईल। हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला। अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर, प्रशासनावर, सरकार तर मिंदेच आहे, सगळ्यांवर दबाव होता। हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय, कारण आम्हाला मुंबई वाचवायची आहे, महाराष्ट्र वाचवायचा आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल धारावी पुनर्विकास समितीने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपला पाठिंबा सरकारला जाहीर केलेला आहे। बघा, सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे। जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली, शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला, बरं, तसा हा प्रयत्न आहे। त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचं सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे, आपण पाहिलं असेल। पण जसं शिवसेनेतले आमदार गेले, राष्ट्रवादीतले आमदार गेले, जनता आमच्याबरोबर आहे, तसंच धारावीच आहे। काही लोक सरकारला सामील झाले असतील, म्हणजे अडाणींना, उद्योगपती, ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे। पण या सगळ्याची पर्वा न करता आज जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा निघेल। टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन धारावीत मोर्चा काढण्यात येतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। काय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही। मी मगाशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल। ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे, असे लोक धारावीचा असा सौदा करू शकतात। धारावीमध्ये श्रमिक, गरीब, मजूर, कामगार राहतात, बरं का, दलित राहतात। हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे आणि आज धारावीचा घास गिळलाय, उद्या अख्खी मुंबई गिळण्याची ही योजना आहे। उद्धव ठाकरेंना गरिबांना घर द्यायचं नाही, त्यामुळे हा मोर्चा आहे। तसं बघायला गेलं तर टीडीआर लॉबी जी आहे ही, अहो मी आत्ताच बोललो ना, मी आता उत्तर काय दिलंय? या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिल्लीच्या मदतीने हा केलेला घोटाळा म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प आहे। उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी टेंडर रद्द करण्यात आलं होतं असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणतात। बघा, आजच्या मोर्चानंतर उद्धव ठाकरे त्याच्यावरती उत्तरं देतील, जी काय द्यायचे तुमच्या प्रश्नांना सर्व उत्तरं मिळतील। आपणही मोर्चाला या, मोर्चा सहभागी व्हा आणि बुलंद आवाज जो आहे मुंबई वाचवण्यासंदर्भात धारावीच्या निमित्तानं त्याचा अनुभव घ्या।
एक प्रश्न असा देखील आहे, कालच उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि मुंबईमधल्या 300 रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया या थांबवलेल्या आहेत, जे आदित्य ठाकरे गेल्या अनेक दिवसापासून सांगत होते, शिवसेना सांगत होती की सध्या गरज नाही कॉन्क्रिटीकरण सगळ्या नाही, रस्त्यांचं. आदित्य ठाकरे सातत्याने जे सांगतायत त्यांची तळमळ समजून घ्या. लोकप्रतिनिधीचं सरकार नाही, महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही, प्रशासनाच्या माध्यमातून सरकार प्रचंड प्रमाणात ठेकेदारांचं राज्य इथे चालवत आहे आणि त्याविरुद्ध आदित्य ठाकरे सातत्यानं आपली भूमिका ठामपणे मांडतात. ते न्यायालय सुद्धा आता त्या भूमिकेशी सहमत आहे. चले सर, आपसे जानना चाहेंगे, कांग्रेस के ऊपर अब सबसे बड़ा सवाल उठा है एमपी धीरज साहू के कैश हॉल के बाद. क्या अब कांग्रेस क्लीन चिट लेने वाली है सर? इस पर आपका क्या कहना है? क्या कांग्रेस क्लीन चिट? क्या सर, ये जो भी धीरज साहू का कैश हॉल निकला है सर 355 करोड़ का, हाँ, तो अब कांग्रेस उस घेरे में है क्योंकि धीरज साहू ने, मुझे लगता नहीं कोई घेरे में है. एक कारोबारी है धीरज साहू जो कांग्रेस के सांसद है, उनका 100 साल से भी ज्यादा हो गया, उनका एक कारोबार चल रहा है. मैं उनका एक स्टेटमेंट आज देख रहा था. यस सर. मैं उनका स्टेटमेंट देख रहा हूं. मुझे लगता है उस बारे में जिसने रेड्स किया है इनकम टैक्स के प्रवक्ता ने सामने आकर बताना चाहिए, क्या ये ब्लैक मनी है, क्या ये काला धन है, या और कुछ है. ये हम और आप नहीं बता सकते. ये मीडिया ट्रायल नहीं हो सकती सिर्फ अपोजिशन के लोगों की. अगर इनकम टैक्स के पास जानकारी है ये काला धन है या और कहां से आया है, क्या है, उस बारे में इनकम टैक्स के प्रवक्ता बोल सकते हैं, हम नहीं बोल सकते, या बीजेपी के प्रवक्ता नहीं बोल सकते. अखिलेश यादव कह रहे हैं कि बीजेपी सुरक्षा के नाम पर लोगों को डराना चाहती है. ये सच है, ये सच है. और 19 तारीख को जो दिल्ली में इंडिया की बैठक है उसमें ये सभी विषयों पर चर्चा हो जाएगी. सर, आज मोर्चा निकलने वाला है आपकी पार्टी की तरफ से, कैसे देखते हैं? सर, दिल्ली का दबाव के बारे में बचाव ये भी बताइए. देखो, धारावी बचाओ ये आंदोलन मुंबई में चल रहा है, महाराष्ट्र में चल रहा है. धारावी गरीबों की बस्ती है, दलितों की बस्ती है, दलितों की बस्ती है. उन सभी को घर मिलना चाहिए. सालों साल से वो कीचड़ में रहते हैं. उनका व्यवसाय, उनका व्यापार, उनके छोटे मोटे धंधे वहां है, चाहे लेबर हो, चाहे